There is this lady in Mumbai who was adopted and given a home to 5,240 senior citizens. And these oldies were found on the streets, railway stations, hospitals, and even washrooms. Neat Yojana करा. आता सध्या 126 आईबाबा आहेत. कोणी ब्रिज खाली सापडले, रेल्वे मिसिंग मध्ये सापडले, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर सापडले. मग पहिले तर त्यांची स्वच्छता, भरवणं, मूड स्विंग्स होतात ते सांभाळणं. मेन क्वेश्चन का करतात तुम्ही सगळं? ऍक्च्युली मी पण मदर तेरेसाच्या ऑर्फनेज मधून आहे. मला आई बाबा नव्हते. आई बाबा कसे असतात, पण मला कळलंच नाही की मागे वळून बघितल्यावर एवढे आई बाबा आहेत. सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय आले तुमच्या लाईफ मध्ये? घर आमचं 500 स्क्वेअर फीटचं होतं. घरच्यांनी नकार दिला की हे सगळं इथे नाही करायचं. असा इन्सिडेंट आठवतो जो तुमच्यावर नेहमी राहील? एक मम्मा माझ्याकडे आली, कोणत्याही क्षणाला ती जाऊ शकते अशा अवस्थेत. भर पावसामध्ये आली होती. आता मी तिला काय खायला घालू, क्लिनिंग वगैरे केलं, सगळं काही झालं, पण मी पटकन तिला एक कॅडबरी भरवली आणि ती पटापट खायला लागली आणि फर्स्ट वर्ड ती बोलली, आय लव्ह यू. का आनंद झाला ना. आजपर्यंत 4-4.5 डेथ सेरेमनी झालेत माझ्या हातून. आम्हाला काय ऍडवाइस द्याल? मूल जन्माला येतं तेव्हा माहितीये त्याला दात नसतात, स्किन लूज असते, केस नसतात. म्हातारपणी पण तेच होतं, सेम आहे ना. त्या मुलांनी जर हे आपलं तिसरं मूल समजून जर त्यांचं पालन केलं ना, सोपं आहे. आणि तुमचा विजन काय? कमीत कमी 3000 लोकांसाठी जरी घर मिळालं तरी मी माझ्या जन्माचं सार्थक होईल. त्या आईंबद्दल सांगते ज्यांना डोळे नव्हते. नेहमी म्हणायच्या, असावे घर ते आपुले छान.